देशातल्या आजपर्यंत झालेल्या पंतप्रधानांपैकी कोणताही पंतप्रधान 1000 लोकांच्या घरी कधी राहिला नसेल. मोदी 1000पेक्षा अधिक लोकांच्या घरी राहिलेले आहेत. जर केंद्रात UPA सरकार आहे आणि त्यांनी ठरवलं ज्यांना अडकवायचं होतं अडकवू शकले असते, पण ते निर्दोष सुटले. आमच्या एका बैठकीमध्ये सुद्धा गोध्रा कांडविषयी लोकांनी प्रश्न विचारले आणि त्याचं उत्तर देता देता मोदी अत्यंत लहान मुलासारखे स्फुंदून रडले. महबूबा मुफ्तीच्या सरकारमध्ये भाजपनी प्रवेश केला तेव्हा माझ्यासारख्या स्वयंसेवकालाही ते आवडलं नाही. पण नंतर जेव्हा 370 कलम एका दिवसात वाफ त्याची झाली तेव्हा त्यांच्या दूरदृष्टीचा अनुभव झाला. हे तुम्ही सांगा ना, तुमच्या देशाचा पंतप्रधान भोळा बावळट निष्पाप निर्दोष साधा सरळ नेभळट असावा असं तुम्हाला वाटतं, की ज्याला पुटिन ट्रम्प इकडे शहाबाज तिकडे जिनपिंग यांना हाताळायचं आहे तो या सगळ्या गुणांनी युक्त असला पाहिजे. आता हरित क्रांती झाली की नाही? झाली, काँग्रेसच्या काळात झाली. श्वेत क्रांती झाली की नाही? झाली, काँग्रेसच्या काळात झाली. IIT IIM झाले की नाही? झाले, नेहरूंनी केले. भाकरा नांगल नेहरूंनी केलं. याला कोणी नकारण्यात काही अर्थ नाही. त्यांना आपण स्वतः संघाचे स्वयंसेवक आहोत आणि एक संघ विचाराचे प्रस्थापन करत आहोत याचा गौरव आहेच. नाहीतर मग त्यांनी समान नागरी कायदा, काश्मीरचं 370 कलम कॅन्सल करणं, राम मंदिर बांधणं या सगळ्या संघाच्याच अजेंड्यावरच्या गोष्टी आणि टप्प्याटप्प्याने ते पूर्ण करत आहेत. मोदींनी आपली अद्भुत क्षमता ही अनेक वेळा सिद्ध केली असल्यामुळे एखाद्या 50 वर्षाच्या माणसाची जी एनर्जी आहे ती त्यांची आज पण आहे. मग त्यांनी निवृत्त का व्हावं? फक्त कोणातरी वाटतं म्हणून निवृत्त व्हावं. मग निवृत्त झाले तर विकल्प कोणता आहे तुमच्याकडे? नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये आपलं स्वागत. मंडळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नुकताच वाढदिवस झाला. हा 75वा वाढदिवस होता. या निमित्तानं पंतप्रधानांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू वेगवेगळ्या माध्यमातून उलगडले गेले. त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला गेला. पंतप्रधान 75व्या वर्षी निवृत्त होणार का याविषयी देखील चर्चा झाली. आज आपणही त्याच अनुषंगाने बोलणार आहोत. मी अरुण मेहत्रे आणि माझ्यासोबत आहेत विनय पत्राळे. नमस्कार. विनयजींचा परिचय असा आहे की विनयजींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती श्री नरेंद्रभाई मोदी एक अलौकिक व्यक्तिमत्व या नावाचं पुस्तक लिहिलं आहे. आणि इतकंच नाही तर त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे की विनयजी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकारी होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रचारक असताना दोघांनी सोबत काम केलेलं आहे. गुजरातमध्ये ते प्रचारक होते आणि म्हणून आजच्या या मुलाखतीला वेगळं असं महत्त्व आहे आणि त्यासाठीच आम्ही आज आपल्याला इथे आमंत्रित केलं आहे. विनयजी, आपलं स्वागत द पॉलिटिक्सच्या स्टुडिओमध्ये. सुरुवात अगदी बेसिक प्रश्नापासून. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आजचे पंतप्रधान, तुमच्या दृष्टिकोनातनं त्यावेळेचे नरेंद्र मोदी, नरेंद्रभाई मोदी, त्यांच्याशी तुमचा संपर्क, सहवास कधी, कुठे, कसा, काय झालं त्याविषयी? आपल्याला आठवत असेल 1990मध्ये कार सेवा झाली होती आणि मुलायम सिंग यादव त्यावेळी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री होते. तेव्हा मी नागपूरला सर्व्हिस करत असे आणि तो 2 नोव्हेंबरचं हत्याकांड माझ्या डोळ्यासमोर घडलं. मला एक आतून प्रेरणा झाली की आपण काहीतरी देशाची सेवा करायला पाहिजे. आणि मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक बालपणापासून होतो. मी प्रचारक जायचा निर्णय केला. त्यावेळेचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आवाहन केलं होतं. देशभरातून 1,500 नवीन प्रचारक निघाले होते. माझी नियुक्ती गुजरात प्रांतामध्ये झाली आणि गुजरात प्रांतामध्ये नरेंद्रभाई मोदी 1991मध्ये भारतीय जनता पक्षाचे संघटन मंत्री म्हणून कार्यरत झाले होते. तत्पूर्वी ते प्रत्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा वर्किंगमध्ये होते. पण मला माहिती त्याप्रमाणे 1988मध्ये त्यांची नियुक्ती बाळासाहेब देवरस तत्कालीन सरसंघचालक यांनी राजकीय क्षेत्रामध्ये केली. साधारण संघाचा प्रचारक राजकीय क्षेत्रामध्ये संघटन मंत्री या नात्याने जातो. मोदींचा करिअर प्रारंभ भाजपमध्ये संघटन मंत्री या नात्याने झाला. त्यावेळी प्रचारक या नात्याने दर 3-4 महिन्यांनी होणाऱ्या बैठका, सहज संवाद, गप्पा टप्पा असा आमचा एक मैत्रीचा संबंध सुरुवात झाला. हे साधारणपणे पुढचं आपण बोलतो आहोत. मला थोडंसं मागे जायचं आहे. म्हणजे आता तुम्ही या प्रचारक असतानाच्या काळात आलेला संपर्क, संबंध आणि त्या ठिकाणी केलेलं काम यातून तुम्हाला नरेंद्र मोदी यांच्या जीवनाविषयी बरीचशी माहिती निश्चितपणे उपलब्ध झाली आहे, ती जाणून घेता आली. थोडंसं त्यांच्या बालपणाविषयी आपण आधी बोलूयात आणि नंतर मग एक एक गोष्ट. तर नरेंद्र मोदींचं बालपण हा एक नेहमीच औत्सुक्याचा विषय राहिला आहे. म्हणजे बाल नरेंद्र म्हणून तर अगदी काही कथा देखील प्रसिद्ध आहेत. कसं होतं त्यांचं बालपण, जरा ते सांगा.
हे काय मुलाचे पाय पाण्यात दिसतात असं म्हणतात, त्याप्रमाणे त्यांच्या कथा प्रसिद्ध आहे आणि त्याच्यामध्ये तो गुजराती स्वभावही लक्षात येतो. एकदा यात्रेमध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे असा विचार करून त्यांच्या मित्रांबरोबर त्यांनी काही पैसे गोळा केले, तर ₹50 गोळा झाले. बरं. ₹50 देऊन टाकले यात्रेच्या फंडला, तर काम संपू शकतं. पण नरेंद्र मोदींनी आपल्या मित्रांबरोबर थोडं आपलं गुजराती डोकं चालवलं आणि त्या ₹50तून त्यांनी चहा बनवून विकायला सुरुवात केली. तर अनेक लोकांना चहा पण व्यवस्था झाली आणि त्या चहातून मोठा फंड पण निर्माण झाला. तर असं कसं काय त्या संधीचा अधिक चांगला उपयोग करून घेता येईल हे त्यांचं डोकं लहानपणापासून होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार असल्यामुळे देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा, समयपालन या गुणांची जोपासना झाली. पण त्यांना त्यावेळी आपल्या महाराष्ट्राचे श्री लक्ष्मणराव इनामदार, त्यांना गुजरातमध्ये वकील साहेब म्हणायचे, बरं. ते एक प्रकारे मेंटॉर म्हणून लाभले आणि नरेंद्रभाईंची तारुण्यातली जडणघडण लक्ष्मणराव इनामदार यांनी केली. नरेंद्रभाईंच्या मनामध्ये सुद्धा स्वाभाविक अन्य प्रचारकांना पाहून आपण सुद्धा असं जीवन जगू शकू का, असा थोडा शंकाशील विचार होता. पण तो लक्ष्मणराव इनामदार यांचा सहज स्वभाव पाहून एका क्षणी त्यांनी निर्णय केला की मी सुद्धा असं जगू शकेल आणि मी असं जगायला पाहिजे आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून निघाले. बरोबर. हा झाला त्यांचा तरुणपणीचा काळ, म्हणजे प्रचारक झाले तो अर्थ निश्चितपणे ते त्यावेळी काय मला वाटतं 18-20 वर्ष तर त्यांची निश्चितपणे वयाची झालेली असतील. त्याआधी मी जसं म्हटलं की बाल नरेंद्र म्हणून काही कथा ज्या प्रसिद्ध आहेत, त्यांनी कधीतरी मगर पकडली वगैरे वगैरे. काय खरोखर असं काही त्यांच्या एकूण आयुष्यामध्ये जीवनामध्ये होतं का? त्या काळी असे कोणते पुरावे नाही आहेत. आता ज्या ऐकीव गोष्टी आहेत त्या ऐकीव गोष्टी आपण विश्वास ठेवायचा का ठेवू नये. पण काही काही लोक असंही म्हणतात की शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग झालाच नाही, तो प्रक्षिप्त प्रसंग आहे असं काही लोकांचं मत आहे. पण महाराजांचं चरित्रच असं धवल होतं की अशा प्रसंगांनी महाराजांना काही असा फरक पडत नाही की ते प्रसंग आहे की नाही आहे, किंबहुना ते प्रसंग त्यांच्या चरित्राला अनुरूप असेच असतात. त्यामुळे नरेंद्रभाईंचा जो डॅशिंग स्वभाव आहे, म्हणजे पाकिस्तानशी इतके संबंध वाकडे असताना नवाज शरीफला फोन करून तुझ्या घरी मी लग्नाला येतोय असा निर्णय करणं पाकिस्तानात जाणं, बरं, किंवा जुहापुरामध्ये दंगलीमध्ये जफर सरेशवालांच्या घरी लग्नामध्ये जाणं बिना सिक्युरिटी. हा जो डॅशिंग स्वभाव आहे त्या स्वभावाला अनुरूप असा एखादा प्रसंग घडला असू शकतो किंवा कोणीतरी तो कल्पनेने रंगवला असू शकतो. त्याच्याशी आपल्याला देणं घेणं कमी असायला पाहिजे. वास्तविक जो स्वभाव आहे तो लहानपणापासून विकसित होत गेला, असंच असतं सगळ्यांचं, तसं त्यांचंही झालं असावं असं मला वाटतं. आत्ताची एक आठवण तुम्ही सांगितली की मित्र जमले आणि त्यांनी चहा चं काहीतरी स्टॉल दुकान त्या यात्रेच्या याच्यासाठी म्हणून पैसे गोळा करण्यासाठी म्हणून केले. चहावाला मुलगा पुढे पंतप्रधान होतो किंवा तर हा जो काही एक संदर्भ जोडला जातोय, तर त्याची काय पार्श्वभूमी आहे? काय काय तिथून सुरुवात होते? खरोखरच त्यांचा कुठे ते चहा विकायचे काय आहे? म्हणजे त्याविषयी देखील खूप वेगवेगळ्या पद्धतीनं बोललं जातं. नाही, तर प्रत्येक मनुष्याची काहीतरी बॅकग्राऊंड असते. म्हणजे गरिबीची बॅकग्राऊंड हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वडील चहा विकत होते की शेंगदाणे विकत होते की किराण्याचं दुकान होतं, हे सगळे गौण मुद्दे आहेत. बरं बरं. त्यांच्या घरी ते लहानपणी चहा विकायचे असं म्हणतात, विकतही असतील आहे. पण जनसामान्य परिस्थितीतून ते वर आलेत. म्हणजे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन किंवा वडील कोणीतरी नेते आहेत आणि त्यांचा मुलगा पण नेता होतोय असं नाही आहे. त्यामुळे जमिनीशी त्यांचं नातं अत्यंत घट्ट झालं आणि संघाच्या प्रचारक जीवनामध्ये प्रचारकांनी अनेक परिवारांमध्ये राहणं, भोजन करणं, सुखदुःखात सहभागी होणं हे असल्यामुळे त्यांना नाटक म्हणून कोणत्या तरी झोपडीत जाऊन मीठ भाकरी खाणं वगैरे असं करायची आवश्यकताच पडली नाही. कारण तेच जीवन ते जगलेले असल्यामुळे त्यांना ते एक्झॅक्ट माहिती आहे की सामान्य माणूस, आदिवासी परिवार, हा शेतकरी कुटुंब हे कशा परिस्थितीतून त्यांना जावं लागतं याचा त्यांनी फर्स्ट हँड अनुभव घेतलेला आहे. मला असं वाटतं देशातल्या आजपर्यंत झालेल्या पंतप्रधानांपैकी कोणताही पंतप्रधान 1000 लोकांच्या घरी कधी राहिला नसेल. मोदी 1000पेक्षा अधिक लोकांच्या घरी राहिलेले आहेत आणि त्यामुळे तो एक वेगळ्याच दर्जाचा त्यांचा जमिनीशी संबंध आहे. प्रचारकी जीवन त्यांचं कसं होतं? म्हणजे आता तुम्ही स्वतः प्रचारक राहिलेला आहात. एकूणच या प्रचारकाचं जीवन आणि नरेंद्र मोदींचं प्रचारक म्हणून असलेलं जीवन किंवा त्यावेळेचे अनुभव काय त्याविषयी सांगता येईल जरा थोडंसं? म्हणजे 75च्या दरम्यान ते प्रचारक होते जेव्हा देशामध्ये आणीबाणी लागू झाली. गुजरातमध्ये आणीबाणीला कटोकटी असं म्हणतात आणि त्यावेळेचं त्यांचं एक सरदारजी वेशातलं चित्र फार प्रसिद्ध आहे.
तर त्यावेळी इंदिरा गांधींनी आदेश देऊन संघाचे अनेक प्रचारक जायबंदी केले होते, अनेक प्रचारकांना कैदेत पाठवलं होतं. तो काळ त्यांचा प्रचारकी जीवनाचा प्रारंभ होता. पण प्रत्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे शाखा वर्किंग आहे तिथून त्यांच्या प्रचारक जीवनाची सुरुवात झाली. म्हणजे मी दक्षिण गुजरातमध्ये अनेक काळ प्रचारक म्हणून राहिलो. त्या क्षेत्रामध्ये ते व्यवस्था प्रमुख म्हणून कार्यरत होते. व्यवस्था प्रमुख म्हणजे गुरुदक्षिणा, आर्थिक विषय, हिशोब, कार्यक्रमांच्या व्यवस्था याकडे लक्ष देणारा व्यक्ती. तर तिथल्या अनेक लोकांशी त्यांचा अगदी जवळून संबंध. म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा ते प्रवासाला आले तेव्हा अनेक लोकांनी त्यांनी गर्दीतही त्यांच्या नावानिशी त्यांना बोलावून त्यांची विचारपूस केली. तर अशा प्रकारचा त्यांचा संपर्क तिथे प्रत्यक्ष संघटनेच्या कामात होता. त्यानंतर थोडी गुजरातमध्ये नाथालाल झगडा म्हणून संघटन मंत्री होते. त्यांना कोणीतरी सहकारी असावा म्हणून संघाच्या उच्च स्तरावरनं निर्णय झाला की नरेंद्रभाई मोदी यांचा स्वभाव पण त्या प्रकारचा आहे आणि संघटना अधिक राजकारण, दूरदृष्टी अधिक नेतृत्व हे त्यांच्या गुणांमध्ये दिसतंय, त्यामुळे त्यांना राजकारणात पाठवावं असा निर्णय झाला. आणि 1988मध्ये माझ्या माहितीनुसार ते संघटन मंत्री म्हणून गुजरातमध्ये रुजू झाले. त्यानंतर मग 2001च्या दरम्यान जेव्हा गुजरातमध्ये भूकंप आला त्यावेळी ते दिल्लीमध्ये होते. त्यावेळी ते संघटन मंत्री होते, हिमाचल प्रदेशचे प्रभारी होते आणि तिथे एका स्मशान यात्रेमध्ये ते गेले होते आणि तिथे त्यांना अडवाणींचा फोन आला की तुम्हाला गुजरातमध्ये जायचं आणि मुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यायची. असा तो इतिहास आहे. बरं. पुढे काम करत असताना मंडल आयोगाचा एक संदर्भ आहे. तो मंडल आयोगाच्या निमित्ताने देशातलं वातावरण ढवळून निघत होतं. एक प्रकारची दुफळी किंवा दरी निर्माण होती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्या काळी नरेंद्र मोदींनी तिथे म्हणजे गुजरातमध्ये असलेलं जे वातावरण आहे किंवा त्यावेळी मग वेगवेगळे संघातले जे आयाम आहेत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असू द्यात किंवा आणखी वेगवेगळ्या संस्था, संघटना, त्या लोकांना हे जे काही आता घडतं आहे ते काही चुकीचं नाही, ते योग्य आहे असं पटवून दिलं, असं जे काही सांगितलं जातं. तर त्याविषयी काय तुम्हाला माहिती आहे? मला वाटतं तुम्हीच कुठेतरी बोलल्याचं की म्हणजे मी ऐकलंय, वाचलं. हो, मी तो प्रसंग एकदा विशद केलाय आणि तो YouTubeवरती आहे. तो काळ आपल्याला आठवत असेल की एक भाजपा आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या युतीचं सरकार होतं आणि खूप देशभरामध्ये हिंदुत्वाचा तुफान माजलेलं आणि मग त्याला एक प्रकारे काउंटर करण्याच्या दृष्टीने विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोगाचं भूत काढलं आणि त्या वातावरणामध्ये अनेक सवर्ण विद्यार्थ्यांनी आत्मविलोपन केलं, स्वतःला आग लावून घेतली. जवळपास 15-20 विद्यार्थी देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये स्वतःला आग लावून भस्मसात झाली. इतकी ती तीव्र तिखट अशी त्यावेळची धार होती. तर त्या बॅकग्राऊंडवरती नरेंद्रभाईंचं वैशिष्ट्य, एकदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे काही कार्यकर्ते आणि नरेंद्रभाई उत्तर भारतात प्रवासाला होते आणि रस्त्याने चालताना गप्पा टप्पा करताना हा विषय निघाला. आता काही विद्यार्थ्यांनी स्वतःला जाळून घेतल्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया फार तिखट होत्या, विशेषतः सवर्ण विद्यार्थ्यांच्या, की आपल्यापेक्षा कमी मार्क मिळालेला विद्यार्थी, त्याला प्रवेश मिळतोय, त्याला नोकरी मिळते, त्याला प्रमोशन मिळतं, या बाबतीत तीव्र कडवट प्रतिक्रिया त्यावेळी ऐकू येत होत्या. तर नरेंद्रभाईंनी नदीत स्नान केलं आणि मंदिरात दर्शन करायला ते आधी निघाले आणि म्हणले मैं निकलता हूँ, आप पीछे से आइए. तर तिथे त्या मंदिरामध्ये आणि उत्तर प्रदेशातल्या काही ठिकाणी त्या काळी, कदाचित आजही, ही एक भावना लोकांमध्ये आहे, ऊच नीच, दलित, सवर्ण वगैरे. तर तिथल्या मूछवाल्या लाठी धरलेल्या पहारेकऱ्याला त्याने सांगितले की जो लड़के आ रहे पीछे से, ध्यान में रखना ये दलित समाज के है, देख लेना अपने ढंग से. आणि मग ते आतमध्ये गेले, दर्शन घेतलं. स्वतः मोदी ओबीसी समाजाचे आहेत, पण त्यांनी ही एक प्रकारे ट्रिक केली या लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचं म्हणणं लक्षात आणून देण्यासाठी. आणि मग दर्शन करून हे विद्यार्थी जेव्हा दर्शन करायला आले तेव्हा त्या पहारेकरांनी त्यांना थांबवलं. तर त्यांना कळना याला कसं समजावून सांगायचं. तो म्हणला, हमको हम सब जानते, क्या समजते हो, हमको मूर्ख बनाते हो, अंदर नहीं जा सकते, भगवान को अपवित्र करने आए हो. आणि मग ते चिडले. पण याच्यासमोर त्यांची काही डाळ शिजेना. जेव्हा मोदी जणू काही घडलंच नाही असं दाखवत बाहेर निघाले तेव्हा त्यांच्या समोर या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपला उद्रेक व्यक्त केला की काय आपल्या देशात अंधश्रद्धा आहे आणि काय हा मूछवाला भैया स्वतःला समजतो आणि हा आम्हाला दलित समजला आणि यांनी आम्हाला प्रवेश करू दिला नाही वगैरे वगैरे.
आणि मोदी शांतपणे म्हणले की अरे बाबांनो, तुमच्या जीवनात फक्त एकदाच कधीतरी आणि अज्ञानामुळे तुम्हाला मंदिर प्रवेशापासून थांबवण्यात आलं, तर तुम्हाला इतका राग आला, तुम्ही त्यांचा विचार केला ज्यांना पिढ्यानपिढ्या सार्वजनिक नळावर पाणी नाही, संस्कृत भाषा शिकायचा अधिकार नाही, ज्यांना मंदिरात प्रवेश नाही, त्यांच्या सावलीने विटाळ व्हायचा असं लोक समजायचे. त्यांच्या मनात किती प्रतिक्रिया असेल, किती प्रतिशोध असेल. आणि त्याचं परिमार्जन म्हणून समाजाने शहाणपणाने रिझर्वेशनची एक व्यवस्था स्वीकार केली. तिचा आपण डोळसपणे आणि सन्मानपूर्वक सुहास्यवदनाने स्वीकार केला पाहिजे. तर एका प्रसंगामुळे 10 भाषणांनी जे लक्षात येणार नाही ते त्यांनी लक्षात आणून दिलं, हे त्यांचं वैशिष्ट्य. त्यांचा स्वभावच एक प्रकारे असे काहीतरी म्हणजे आकस्मिक म्हणता येईल किंवा विस्मयचकित म्हणता येतील अशा पद्धतीचे आयुध वापरणं किंवा तशा पद्धतीची सूत्र वापरणं असं आहे. मग त्यांच्या राजकीय कारकिर्दीत देखील त्यांनी किंवा सत्ताकारण करत असताना देखील ते तशा पद्धतीनं काही अनपेक्षित धक्के लोकांना देत असतात. म्हणजे त्याचा प्रामुख्यानं आपण जो पंतप्रधान झाल्यानंतर नोटाबंदीचा झालेला निर्णय असू द्यात किंवा मग काय GST संदर्भातले विषय असू द्यात किंवा काही विधेयक किंवा काही कायदे जे झाले तर हाही त्यांच्या स्वभावाचाच भाग म्हणायचा का? हो, विचक्षणता असं म्हणता येईल आपल्याला, क्रिएटिव्हिटी म्हणता येईल. जसं राम मंदिराला 1 वर्ष झाल्यानंतर सूर्याचं किरण रामाच्या कपाळावरती जिथे आपण तिलक करतो तिथे पडेल, ही अद्भुत कल्पना आहे. त्याच सारख्या अनेक त्यांच्या ज्या कल्पना आहेत, जनधन योजना, म्हणजे इतके वर्ष देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा जनसामान्याचं बँक अकाउंट असायला पाहिजे, भले 0 पैसे असतील त्यामध्ये. तर ही जी कल्पना आहे ती तशीच अद्भुत कल्पना आहे. टेक्नॉलॉजीचा पण उपयोग त्यांनी अत्यंत चांगला करून घेतला. मला आठवते रिझर्वेशनसाठी रांगा लागायच्या आणि वेटिंग लिस्टवाले लोक पण प्रवास करायचे, तर रिझर्वेशनच्या डब्यातही बर्थच्या मध्ये जमिनीवर झोपलेले अनेक लोक असायचे. आणि एक मुलगा यायचा आणि तो शर्ट काढायचा आणि त्याने डब्बा साफ करायचा आणि सगळ्यांना भीक मागायचा. आता हे सगळं आउटडेट झालं, आजच्या पिढीला माहीतसुद्धा नाही आहे. आता बिना रिझर्वेशनच्या माणसाचं तिकीटच कॅन्सल होतं आहे. आज रेल्वेचे किंवा रेल्वेने कॉन्ट्रॅक्ट दिलेले लोक डब्बा साफ करायला येत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण रेल्वेच्या व्यवस्थाच बदलल्या आहे. रेल्वे फक्त एक उदाहरण सांगतो मी, वंदे भारत म्हणा किंवा शताब्दी एक्सप्रेस म्हणा किंवा आता बुलेट ट्रेन येते ते म्हणा, तर त्या दृष्टिकोनातून प्रत्येक क्षेत्रामध्ये परिवर्तनाचं आपल्याला जाणवतं आहे. भारताचा स्वाभिमान जाणवतो आहे, जनसामान्याला मिळालेली सुविधा जाणवते. डिजिटल पेमेंट्स, ऑटो रिक्षाला पैसे देतो मी, तो पैसे घ्यायलाच तो तयार आहे, तो म्हणतो नाही डिजिटलच करा. आणि भारत सगळ्या विश्वामध्ये आज डिजिटल पेमेंटमध्ये सगळ्यात अव्वल नंबरचा झालेला आहे. आणि अजूनही तुम्हाला आठवत असेल, जेव्हा हे आलं सगळं डिजिटल पेमेंटचं, तेव्हा भरपूर लोकांनी विरोध केला की भारतासारख्या देशात हे चालणारच नाही. आज भारतच त्याच्यामध्ये अव्वल नंबरचा आहे. तर त्यांना जे दूरचं दिसतं ते जनसामान्याला दिसत नाही. इवन महबूबा मुफ्तीच्या सरकारमध्ये भाजपनी प्रवेश केला तेव्हा माझ्यासारख्या स्वयंसेवकालाही ते आवडलं नाही. पण नंतर जेव्हा 370 कलम एका दिवसात वाफ त्याची झाली, तेव्हा त्यांच्या दूरदृष्टीचा अनुभव झाला की हा माणसाला बरंच दूरचं दिसतं, त्यामुळे याला जे दिसतं त्यामध्ये आपण सहभागी होऊया ना. असा एकदा अनुभव झाला, 2दा झाला, 3दा झाला. मग आपल्या अल्पबुद्धीने तर्क लढवण्यापेक्षा देशाच्या हिताचंच करत असतोय माणूस, या भावनेने का त्यांच्याबरोबर जाऊ नये. दूरदृष्टी असलेली व्यक्ती म्हणून किंवा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गुण हा त्यांच्या राजकीय प्रवेशासाठीचा मार्ग ठरला किंवा राजकीय प्रवेश त्यांचा राजकारणात ज्यावेळी त्यांना सांगितलं गेलं की बाबा तुम्हाला आता जायचं आणि तुम्ही सुरुवातीला जसं संघटन मंत्री झाले भारतीय जनता पक्षाचे किंवा मग पुढे वेगवेगळी पद, त्यांना राजकारणात जाण्यासाठीचा जो मार्ग होता किंवा तिथे नेण्याचा जो मार्ग होता त्याची काय पार्श्वभूमी होती आणि त्यांनाच का निवडलं? म्हणजे नाही, उपलब्ध जे प्रचारक तिथे होते त्यांच्यातूनच चॉईस करायचा. बरं. त्यातून लक्षात येतं, मी तुम्हाला एक गमतीदार प्रसंग सांगतो. जेव्हा जनसंघ स्थापन झाला त्यावेळी मोरोपंत पिंगळे म्हणून विश्व हिंदू परिषदेचे विश्वस्त संघाचे प्रचारक, बरं, तर ते होते. आणि ते म्हणे मी जनसंघाच्या एका मीटिंगमध्ये गेलो आणि त्या मीटिंगमध्ये चर्चा अशी चालली होती कि आने वाले इंदौर के चुनाव में अपने अधिकाधिक पार्षद चुन करके आने चाहिए, लेकिन ध्यान रहे किसी की डिपॉजिट न चली जाए. बरं. तो मोरोपंत म्हणले कि मैंने उनसे पूछा कि ये दोनों वाक्य, अपने सारे पार्षद चुन के आने चाहिए लेकिन ध्यान रहे किसी की डिपॉजिट न चली जाए, ये दोनों वाक्य आप एक श्वास में कैसे बोल सकते हो? तो
त्या जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की हम ये बोल सकते हैं इसलिए हमको राजकीय क्षेत्र में भेजा है. तर राजकीय क्षेत्रासाठीचे जे क्वालिफिकेशन्स आहेत बरं. तर ते त्यांच्या संघाच्या अधिकाऱ्यांना दिसले असावेत. उदाहरणार्थ 1991 जेव्हा राजीव गांधींची हत्या झाली तेव्हा गुजरातमध्ये राजीव गांधीच्या तेरवीचं जेवण सगळीकडे सोनिया वहिनींनी पाठवलं आहे असं म्हणून अनेक झोपडपट्ट्यांमध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये तेरवीचं जेवण झालं. कार्यकर्ते नरेंद्रभाईंना म्हणले, नरेंद्रभाई आपण सुद्धा काहीतरी द्यायला पाहिजे. आता त्यांनी जेवण दिलं तर आपण कमीत कमी दाल चावल द्यायला पाहिजे. तर भाजपाजवळ एवढी काही गंगाजळी नव्हती. नरेंद्रभाई म्हणले की आपण नाही देऊ शकणार जेवण, पण आपण असं सांगूया की सोनिया वहिनींनी तर शिरा हलवा पुडी पाठवली, पण या लोकांनी तुम्हाला फक्त लुखी खिचडीच खाऊ घातली. लुखी म्हणजे सुकी. आणि त्यामुळे मग जे खिचडी खाऊन जेवण करून सुद्धा लोक काँग्रेसवरती चिडले की अहो वहिनींनी तो पाठवला आपल्याला मालपुहा आणि या लोकांनी तो खाऊन टाकला आणि आपल्याला खिचडीच पाठवली. तर असा जो नॅरेटिव्ह सेटिंग आपल्या दूरदृष्टीने, याला कृष्णबुद्धी म्हणूया आपण, तसा त्यांच्यामध्ये संघाच्या अधिकाऱ्यांना दिसला असेल आणि म्हणून त्यांना पाठवलं राजकारणामध्ये आणि तो निर्णय अत्यंत सफल सिद्ध झाला. मी तर एका ठिकाणी शंकरसिंग वाघेलांना धन्यवाद देऊ इच्छेल की त्यांच्या बंडखोरीमुळे, केशुबाईंचं सरकार ढिलं झाल्यामुळे, भूकंप आल्यामुळे नरेंद्रभाई मोदींची मुख्यमंत्री या नात्याने निवड झाली आणि त्यांना स्वतःची कुवत दाखवण्याची संधी मिळाली की हे भविष्यातले प्रधानमंत्री आहेत. बरोबर. तेव्हा जेव्हा व्हायब्रंट गुजरात त्यांनी कार्यक्रम घेतला मुख्यमंत्री असताना, तेव्हा त्यांच्या बोलण्यात सहज यायचं की जपानमध्ये असं होतं आहे, कॅनडामध्ये तसं होतं आहे आणि कोरियाने असे निर्णय केले आहेत. तर पत्रकार विचारायचे, अहो तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश यांच्याशी तुलना करा ना गुजरातची. पण त्यांच्या डोक्यात तेव्हापासून ते होतं की मला भारताला असं बनवायचं आहे जगातला विकसित देश, आणि म्हणून ते गुजरातचा विचार करताना इतर राज्यांचा नाही पण इतर देशांचा, विकसित देशांचा विचार करायचा आहे. आणि आज त्यांनी भारताला त्या रांगेत आणून ठेवलेलं आहे हे आपण प्रत्यक्ष पाहतोय. पुढे चालून पंतप्रधान होतील थेट, असं तुम्हाला कधी वाटलं होतं का हो? कारण ठीक आहे की मग देशाचा विचार करायचे, राज्याबरोबर देशाचा किंवा जगात काय चाललं याची माहिती घ्यायची आणि ते आपल्याकडे कसं आणता येईल याचे प्रयत्न करायचे. पंतप्रधान देशाचं नेतृत्व करतील, एका सत्ताधारी पक्षाचे ते प्रमुख होतील, असं वाटलं होतं? हां, याबद्दल मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो बघा, अर्जुनाला असं वाटलं नाही की कृष्णामध्ये एवढ्या शक्ती आहेत, म्हणून ते गीतेतला तो एक श्लोक आहे, विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतरचा तो श्लोक आहे की सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमानम तवेदम मया प्रमादात प्रणयन वापी. म्हणजे तुझी महिमा न समजून मी गमतीने, मित्रत्वाच्या भावनेने हे कृष्णा हे सखा असं तुला बोललो, त्याबद्दल मला क्षमा कर. आपल्या बरोबरीचा एखादा माणूस त्यातली इतकी अद्भुत गुणवत्ता आपल्याला जाणवू नये किंवा त्यांचं हे वैशिष्ट्य की त्यांनी ती अलौकिक न व्हावे लोकांप्रती, ही ज्ञानेश्वर महाराजांची उक्ती आणली असेल स्वतःच्या कृतीमुळे, पण असं वाटलं नाही. ही गोष्ट खरी आहे. पण मग मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा काही काळ आम्ही म्हणायचं ठीक आहे भाषणं तर कोणालाही करता येतात, बरं ठीक आहे, मोठमोठे होर्डिंग लावल्याने काय प्रगती होते. पण काही काळानंतर आम्हाला जाणवायला लागलं की ब्युरोक्रेसी सुधारली, रस्ते सुधारले, लोक मानस आता अनुकूल व्हायला लागलं आहे, प्रतिसाद द्यायला लागला आहे. मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. गुजरातमध्ये होतो मी, प्रचारक होतो. एकदा नडियादहून बडोद्याला जीपनी येत होतो. आमच्या गाडीत 2 मराठी बायका बसल्या होत्या आणि त्यांच्याशी धारणा की इथे मराठी कोणाला कळते, त्या आपसात बोलत होत्या. मी महाराष्ट्राचाच असल्यामुळे मला सगळं कळत होतं. त्यातली एक बाई दुसरीला म्हणाली, अगं आमचे हे जायचे सकाळी ऑफिसमध्ये 11 वाजता आणि 2 वाजता घरी येऊन जायचे, पण आता मोदी आला आहे ना त्यामुळे त्यांना वेळेवर जावं लागतं आणि संध्याकाळपर्यंत काम करावं लागतं. तर ते आम्हाला जाणवायला लागलं आजकाल. आणखीन एक प्रसंग सांगतो. उंबरगाव तालुक्यातला एक शेतकरी 7/12चा उतारा घ्यायला मामलेदार ऑफिसमध्ये गेला. तर मामलेदारांनी त्याला म्हटलं उद्या ये, आणि उद्या त्यांनी 7/12चा उतारा त्याला दिला. तर हा एकदम चकित झाला. तर त्यांनी त्याच्या थोडे पैसे दिले, म्हटलं हे घ्या मुलांच्या खाऊसाठी. तो म्हटला नको नको, त्याला विश्वासच बसेना, नको नको काय म्हणतोय. तर त्यांनी जबरदस्तीने त्या खिशात टाकले. तर त्यांनी ते झिडकारला, म्हटलं अरे नको नको मोदी पाहिल म्हणला. आता मोदी पाहतोय हे गुजरातमध्ये आम्हाला जाणवायला लागलं आणि मग लक्षात आलं की हा माणूस परिवर्तन घडवून आणू शकतो. म्हणजे ब्युरोक्रेसीची चोटी पकडणं हातामध्ये हे सगळ्यात कठीण काम आहे. राजकारणात एखादा माणूस सफल होईल पण ब्युरोक्रॅट्स बरोबर सफल होणार नाही किंवा मीडिया हँडलिंग करणार नाही किंवा वक्ता चांगला असणार नाही. पण मोदींमध्ये या सगळ्या गुणांचा अद्भुत समुच्चय आपल्याला पाहायला मिळतो.
काम करत असताना जगभर प्रवास करतात. त्याच वेळी वेगवेगळ्या मग इकडे बैठका असू द्यात किंवा आणखी काय सगळा मोठा त्यांचा व्याप असतो. कधी थकलेत, कधी रजा घेतली आहे, कधी आजारी पडलेत. असं कधी घडत नाही किंवा असं कधी अशा बातम्या कधी नाही. तर काय असते की अगदी नेता शिंकला जरी तरी की बाबा सर्दी तापाने म्हणजे अगदी अमुक काय खेड्यापाड्याचे सरपंच तापाने फणफणले अशा सुद्धा बातम्या येत असतात. तर तसं मोदींच्या बाबतीत घडत नाही की लोकांपर्यंत येत नाही? काय नेमकं आहे त्यांच्या या सगळ्या एवढं फिट राहण्यामागचं? मग ते स्वतः सांगतात, "मी योगा करतो, 3.5 तास किंवा 3.5 तास झोपतो वगैरे." पण तुमचा त्यांच्यासोबतचा जो संपर्क, सहवास आहे, त्यात काय जाणवलं? नाही, काहीतरी अद्भुत दैवी असं आपण जनसामान्य म्हणतो. कारण की अ, त्यांचे विरोधी पण एक गोष्ट स्वीकार करतात, की या माणसाचा स्टॅमिना किंवा एनर्जी लेव्हल इतकी अद्भुत कशी काय? हं. म्हणजे जेटलॅग कधीच त्यांना नडत नाही. कधीच ते संसदेमध्ये थकलेले, कंटाळलेले किंवा जांभया देताना दिसत नाही. तर काय असावं? म्हणजे योग करणं, आहारावर नियंत्रण ठेवणं, नवरात्रीचे उपवास करणं, हे सगळं असून सुद्धा याच्या पलीकडे पण काहीतरी आहे. कदाचित ती एक अद्भुत पॅशनेट भावना आहे, की मला देशाला एका उंचीवर नेऊन ठेवायचंच आहे. ती असू शकेल. कदाचित प्रचारक जीवन आणि ब्रह्मचर्य त्याची शक्ती असू शकेल. कदाचित काही दैवी आध्यात्मिक सिद्धी असू शकेल. पण हे अद्भुत आहे, ही गोष्ट मात्र नक्की आहे. आणि त्यांची कार्यक्षमता प्रचंड आहे. हं. म्हणजे कुठे रोड शो करतील, तर त्याच वेळी दुपारी कुठेतरी उच्चस्तरीय मीटिंग करतील, कुठेतरी संध्याकाळी जाहीर सभेला संबोधन करतील आणि प्रत्येक ठिकाणी रिलेव्हंट कसे काय राहू शकतात ते? म्हणजे मराठी भाषेला क्लासिकल लँग्वेजचा दर्जा मिळाला. त्यात त्यांचं भाषण ऐकलं, तर त्यांनी 20 एक मराठी लेखकांची नावं घेतली आहेत आणि लिलया घेतली आहेत आणि बारकाव्यासकट घेतली आहे. हं, म्हणले पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. कदाचित काही लोकांना लक्षात येणार नाही, पु ल देशपांडे म्हणलं की लक्षात येईल. आणि त्यांनी अनेक लेखकांची नावं सहजपणे घेतली, त्यांच्या वैशिष्ट्यांसह घेतली. आता हे त्यांनी घोकली का? त्यांनी केव्हा वाचली त्यांची पुस्तकं? त्यांना कोणी फीडबॅक दिला? हे सगळं अद्भुत आहे. असं ऐकलं मी, की जेव्हा बंगालमध्ये इलेक्शन होते, तेव्हा त्यांनी 3-4 शिक्षकं बंगाली भाषा शिकण्यासाठी ठेवले. हं. नेपाळमध्ये गेले, तेव्हा नेपाळी भाषेत ते थोडं बोलले. बिहारमध्ये ते तिथल्या भाषेमध्ये भोजपुरी भाषेत लोकांशी थोडा संवाद करतात. हे कुठे शिकतात? कधी शिकतात? गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना तेवढंसं इंग्रजी येत नाही, असं तिथे सगळ्यांनाच माहीत होतं. मग त्यांनी जेव्हा भाषण केलं अमेरिकेच्या संसदेत, 17 वेळा तिथल्या लोकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. ही इंग्लिशवरती कमांड त्यांनी केव्हा प्राप्त केली? तर नुसताच शारीरिक स्टॅमिना नाही, तर अलर्टनेस. आता सगळीकडे कॅमेरे लागले असताना माणूस काय लपवू शकतो? म्हणजे तो व्हिडिओ फार व्हायरल झाला होता, की चोरून खिशातून काहीतरी काढून शिवराज सिंग चौहान खात आहेत आणि मोदी त्यांच्याकडे पाहत आहेत. तर सगळीकडे कॅमेरे लागले असताना माणूस काय लपवू शकतो? पण तरीसुद्धा कुठेच कोणती गोष्ट पकडमध्ये येत नाही, काहीतरी चूक झाली, कुठेतरी लॅप्स झाला असं दिसत नाही. तर माणूस अत्यंत सावध, योगी जीवन जगणारा असाच असेल तर हे होऊ शकतं. पण याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून देखील बघितलं जातं, की सत्तेच्या ईर्षेतून सत्ता राखण्याच्या अ, असोशीपोटी हे सगळं त्यांनी मग ते आत्मसात करून घ्या. मग एक प्रकारे जसं व्यसन असतं ना किंवा झिंग असते, की बाबा काही लोकांना विशिष्ट गोष्टींचं व्यसन असतं, तसं यांनी कामाचं व्यसन लावून घेतलं, कारण त्यांना सत्ता राखायची आहे किंवा सत्तेचाच ध्यास कायम आहे आणि म्हणून मग ते सगळं आत्मसात करतात, अंगीकारतात आणि आचरणात आणतात. हो, राजकारणात जाणाऱ्या प्रत्येक माणसाला सत्तेची आस असतेच, म्हणूनच तो राजकारणात टिकतो. तुमच्या माझ्यासारखे लोक का नाही जात? आपल्याला ती आस नसते. मग आता बाकी लोकांना कोणी धरून ठेवलं आहे का, की तुम्ही त्याचं व्यसन नका करू म्हणून? त्यामुळे त्यांना ती त्यांची गुणवत्ता आहे आणि ज्यावेळी ते ते पद सोडतील, तेव्हा ते निरीक्षण पुन्हा निघून पण जातील. त्यामुळे आस आहे किंवा लालसा ही गोष्ट चुकीची नाही आहे. त्यांना ती महत्त्वाकांक्षा आहे आणि म्हणून तर त्यांनी इतक्या उंचीवर नेऊन ठेवलं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्हाला आठवत असेल 2002मध्ये गुजरातमध्ये गोधरा दंगे झाले आणि मोदी त्यावेळी खूप पॉप्युलर झाले. म्हणजे एक प्रकारे हिंदुत्वाचे उद्घोषित करणारे नेता अशी त्यांची प्रतिमा झाली. मला वाटलं एवढी प्रतिमा पुरेशी आहे निवडणूक जिंकायला. पुढच्या 3 निवडणुका ते या प्रतिमेवर जिंकतील. पण त्यांनी विकास पुरुष म्हणून स्वतःची प्रतिमा आग्रहपूर्वक उभी केली. का उभी केली? जर स्वस्त लोकप्रियतेच्या आधारावर तीच निवडणुका जिंकायच्या, तर ती त्यांना मिळाली होती. गोधरा दंगे आणि त्याच्यानंतरच्या प्रतिक्रियेमध्ये त्यांना ती लोकप्रियता मिळाली होती. ते म्हणले की पाकिस्तानला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत उत्तर द्यायला पाहिजे.
आणि इथे पुण्याला आले होते, तेव्हा त्यांच्या भाषणातलं वाक्य, तेव्हा इशरत जहाँचं एन्काउंटर झालं होतं. ते म्हटले, लोग मुझे पूछते हैं आप कैसे दहशतवादी को पकड़ते हो, तो मैं उनको कहता हूँ आप भी पकड़ते हो, लेकिन आप पैर पकड़ते हो, मैं गला पकड़ता हूँ. 4 फीट का ही अंतर है, लेकिन फरक बहुत पडता है. तर अशा प्रकारे ज्या माणसांनी परिवर्तन घडवून आणलं, त्याला काहीतरी राजकीय हव्यास आहे, सत्तेची लालसा आहे, ही इतकी हलकी विशेषणं आहेत की त्याचा विचार पण करू नये. गुजरात दंगलीचा आत्ता संदर्भ तुम्ही दिला आणि त्यावरून देखील मोदींवरती खूप टीका त्याही काही झाली होती आणि आज देखील होते. विशेष करून अटलजींनी त्यांच्याविषयी म्हणजे त्यावेळी जे बोलले होते की राज्याच्या प्रमुखांनी राजधर्माचं पालन केलं पाहिजे आणि निश्चितपणे मोदींकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्यानंतर बघितलं गेलं, आज देखील पाहिलं जातं आहे. तर त्याविषयी तुमचं काय भाष्य आहे? अगदी सोपं सहज आहे हो. अटलजी पंतप्रधान होते आणि त्यांनी म्हटलं राजधर्म का पालन करना चाहिए. म्हणजे एखाद्याला म्हटलं की तू असाच चांगले मार्क मिळवत राहा, म्हणजे आता त्याला कमी मार्क मिळाले असा अर्थ नाही, आता त्याला चांगले मिळालेच आहेत पण असेच मिळवत राहा, या अर्थाने राजधर्म का पालन राजाने करना चाहिए असं अटलजी म्हटले. त्यानंतर ते म्हटले की मोदीजी राजधर्म का पालन कर रहे हैं, पण पत्रकारांनी सोयीनुसार ते वाक्य वगळून टाकलं आणि राजधर्म का पालन कीजिए हे वाक्य धरलं. आता त्यावेळेचं UPA सरकार होतं बघा 2004 ते 14. त्यांनी अनेक एन्क्वायरी कमिटी बसवल्या, त्यांचं अनेकदा इंट्रॉगेशन फार वाईट प्रकारे अशा अनेक झाल्या, पण त्यातून ते निर्दोष सुटले ना. जर केंद्रात UPA सरकार आहे आणि त्यांनी ठरवलं ज्यांना अडकवायचं होतं अडकवू शकले असते, पण ते निर्दोष सुटले कारण त्यांनी ती त्यावेळी कृती केली होती. आणि एक व्हिडिओ पण आहे बघा YouTubeमध्ये, दिग्विजय सिंग आणि मोदींचा व्हिडिओ आहे. त्यात मोदींनी क्लिअर म्हटलं, हो मध्य प्रदेशात तुमचं सरकार होतं, आम्ही पोलीस मागितले, तुम्ही नाही पाठवले. महाराष्ट्रात कर्नाटकात काँग्रेसचं सरकार होतं, आता तुम्ही नाक वर करून म्हणताय की त्यावेळी तुम्ही दंगे कंट्रोल नाही केले, तुमच्या हातात होते पोलीस, तुम्ही का नाही पाठवले. आज आपल्या सोयीनुसार तुम्ही सगळे अर्थ लावतायत, पण त्यावेळी तुम्ही आरशात बघा, त्यावेळी तुमची काय भूमिका होती. आता दंगे होणं भारताचा स्वभाव झाला होता. गुजरातमध्ये मी 91 पासून पाहतोय की कर्फ्यू ही अत्यंत सामान्य गोष्ट होती. गणपती विसर्जनामध्ये, जगन्नाथ यात्रेमध्ये कर्फ्यू लागायचेच. अहो गेली 20 वर्ष गुजरातमध्ये एक पण कर्फ्यू नाही आहे. हे बदल कोणी घडवून आणला? मग त्याचं त्यांचं क्रेडिट इतकं मोठं आहे की दंगे वगैरे गोष्टी किरकोळ वाटतात आता. आणि त्या दंग्यानंतर मग जफर सरेशवाला त्यांचे अत्यंत प्रखर असे समर्थक झाले. त्यांच्या पण अनेक मुलाखती YouTubeवरती आहेत. कसे काय झालेत याचा विचार करायला पाहिजे. सत्तेच्या किंवा सत्ता कारणात गेले असताना निश्चितपणे राजधर्म किंवा या गोष्टींचा विषय येऊ शकतो. एक विषय जो आहे की तो त्यांच्या परिवार धर्माविषयी, ज्यांचं स्वतःचं वैयक्तिक कुटुंब किंवा मग कुटुंबापासून दूर जाणं, पत्नीपासून वेगळं होणं, वेगळं राहणं, ही जी काही पार्श्वभूमी आहे तर त्याचे काय संदर्भ आहे. त्यानंतर मला वाटतं यशोदाबेन यांच्या भावानी पत्नीचे अधिकार काय, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे अधिकार काय याविषयी लिहिलेलं पत्र, हे सगळं आजही त्याची उधळणी केली जाते, या गोष्टी आठवल्या जातात. तर त्याविषयी उत्तर गुजरातमध्ये लहानपणी लग्न ठरतात. आता त्यांचं केव्हा ठरलं याच्याबद्दल डिटेल माहिती माझ्याकडे नाही आहे, पण सांसारिक जीवनच सुरू नाही झालं. त्यामुळे त्यांनी एका वळणावर हा निर्णय घेतला आणि तो निष्ठेनं पाळला. आता त्या ताईंनीसुद्धा की मला आता दुसरं लग्न करायचं नाही आणि त्यांनी पण निष्ठेने ते एक व्रत म्हणून स्वीकारलं आणि त्या दोघांचंही जीवन समांतर रेल्वेच्या रुळांसारखं चालू आहे आणि त्या दोघेही समाधानी आहेत. त्यामध्ये इतर लोकांनी पंचायती करायची काय आवश्यकता मला कळत नाही. 2014च्या इलेक्शनमध्ये त्यांनी पहिल्यांदा त्याचा जाहीर उल्लेख केला की मी विवाहित आहे, माझी पत्नी आहे. झाला विषय, पुढं काय. भगवान बुद्धाबद्दल तुम्ही काय म्हणाल? त्यांनी पत्नीचा त्याग केला आणि बुद्धत्व प्राप्त केलं. त्यांना हे नियम लागू पडत नाही. रामदास स्वामींनी काय केलं? भर लग्नाच्या मंडपातून त्यांनी पळ काढला, पण त्यांनी रामदास स्वामीचं मोठेपण कमी होत नाही. त्यामुळे या माणसांनी कसं जीवन आत्तापर्यंत जगलं आहे. ज्यांना एकटं जीवन जगायचं आहे त्यांच्या काही ना काही भानगडी होतातच. यांची आत्तापर्यंत एक पण भानगड नाही आहे. तर त्यामुळे तो एक स्वतः स्वीकृत केलेला असा तपाचा मार्ग त्यांचा आहे. त्यांना अशा लहान लहान फुटपट्ट्या लावू नये असं मला वाटतं. नाही, भगवान बुद्धांना विलास या विषयातून बाहेर पडायचं होतं आणि एका वेगळ्या सत्याचा शोध घ्यायचा होता, हा एक भाग आहे. आणि रामदास स्वामींना देखील या कुटुंबाच्या जे काही म्हणजे काय म्हणता येईल त्याला, एक प्रकारचा त्यांना कदाचित थापा वाटत असेल किंवा त्यावेळीची गुंतागुंत असेल, त्यातून बाहेर पडून
देवधर्माचं काम करायचं होतं. यांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर यांना राजकारण करायचं होतं किंवा नाही, मग चुकीची गोष्ट आहे. बघा, संघ आपण संघ मोदींकडे विचार. बघताय, तुम्ही पंतप्रधान म्हणून बघताय. हं, ज्या काळी या सगळ्या घटना झाल्या त्यात राजकारणाचा र पण नव्हता. बरं, हां. मोदी जेव्हा 75 मध्ये संघाचे प्रचारक म्हणून निघाले तेव्हा त्यांच्या स्वप्नातही नव्हतं मला राजकारणात जायचं. तेव्हापासून ते लग्न जीवनातून दूर झाले. हं. आता आपण त्यांच्या पंतप्रधान पदाच्या वरती असल्याच्या चष्म्यातून त्यांच्याकडे बघतोय आणि म्हणून असं वाटतं की राजकारणामध्ये काहीतरी उंच जागी पोहोचण्यासाठी नडायला नको परिवार बंधनं म्हणून त्यांनी बायकोचा त्याग केला असं नाही आहे. त्यांनी एक तपस्वी प्रचारकाचं जीवन मला स्वीकार करायचं आहे ते विश्वासात घेऊन पत्नीला सांगितलं असेल आणि तिने पण ते आनंदाने स्वीकार केलं असेल. हा राजकारण वगैरेच्या गोष्टी तर प्रचारक जीवनातून 25-26 वर्ष झाल्यानंतर घडलेल्या गोष्टी आहेत. तेव्हा त्याचा त्याच्याशी संबंध काही नाही आहे. संघकार्याची ही आवश्यकता असते, म्हणजे त्याविषयी थोडंसं विशद केलं, कारण बऱ्याचदा हा प्रश्न सर्वसामान्यपणे पडतो की प्रचारकाचं लाईफ जे असतं किंवा जीवन जे असतं मग कुटुंबापासून वेगळं होणं किंवा म्हणजे ॲज लॉंग वन इज अ प्रचारक, वन इज एक्सपेक्टेड नॉट टू अर्न मनी अँड नॉट टू एंटर इन टू फॅमिली लाईफ सिस्टम. जोपर्यंत प्रचारक आहे, पण प्रचारक ही संघाने एक लवचिक व्यवस्था ठेवली की ज्याच्या कुटुंबाची आवश्यकता आहे किंवा ज्याची स्वतःची मर्यादा आली, ज्याला असं वाटतं की आता मला द्यायचं तेवढं अर्घ्य मी दिलेलं आहे, आता मी परत जातो, तर त्याला परत जाण्यासाठी मुभा आहे, स्वाभाविक आहे. त्यांनी राहावं असं प्रयत्न करतात लोक, पण असं लक्षात आलं की नाही आता याला परत जायचं आहे, तर त्याला सन्मानाने परत पाठवण्यात येतं आणि तो मग संघाच्या अन्यान्य जबाबदाऱ्या घेऊन व्यक्तिगत गृहस्थी जीवनात स्थिर झाल्यानंतर सुद्धा संघाचं काम अधिक अनुभवाने अधिक क्षमतेने चांगल्या प्रकारे करतो. अशी उदाहरणं असल्यामुळे या व्यवस्थेकडे अत्यंत लवचिक अशी व्यवस्था म्हणून पाहिलं जातं. सन्मान आहेच त्या व्यवस्थेबद्दल आणि स्वीकारार्थ पण आहे, प्रचारकाच्या शब्दाला मान पण आहे, पण तो परत गेला तर तो परत जाऊ शकतो असं सुद्धा आहे. पंतप्रधान होत असताना किंवा राजकारण करत असताना, निवडणुका लढत असताना जसा हा विषय येतो त्यांच्या कुटुंबाचा किंवा पत्नी संदर्भातला, तसाच विषय त्यांच्या शिक्षणाबाबतचा येतो. औपचारिक शिक्षण त्यांचं खरोखरच झालं आहे का, कितपत झालं आहे, जे त्यांनी दाखवलं आहे किंवा त्या ठिकाणी मांडलं आहे, लिहिलं आहे, ते झालेलंच नाही आहे असं देखील बोललं जातं आहे. आणि मग असा एक अर्धवट शिकलेला पंतप्रधान आपल्या देशाला लाभला आहे, इथवरती टीका जाते. ही आपली मराठी मानसिकता आहे, जास्त शिक जास्त टक्के मिळव जास्त नोकरी कर. मी गुजरातमध्ये होतो, गुजरातीमध्ये अशी एक म्हण आहे की गुजराती माणूस इंजिनिअरिंग शिकत नाही, गुजराती माणूस इंजिनिअरला नोकरीला ठेवतो. मी अनेक असे लोक पाहिले आहेत की जे 3री-4थीपर्यंतच शिकले आहेत, पण ज्यांचा करोडोचा हिऱ्यांचा व्यवसाय, जे कन्स्ट्रक्शनच्या कामामध्ये आहे, ज्यांनी शिक्षण संस्था उभारलेल्या आहेत. त्यामुळे मराठी मेंटॅलिटी आहे की जितका जास्त शिकलेला तितका तो जास्त चांगला. मोदी किती शिकले या मी काही भानगडीत पडणार नाही. ग्रॅज्युएशन हे पुरेसं आहे, त्यांच्या बाकी गुणवत्ता पहा. अन्य शिकलेल्या लोकांमध्ये त्या गुणवत्ता आहेत का? तर त्यामुळे एका मार्कलिस्टमध्ये किती मार्क आहेत ही या मानसिकतेतून आता आपल्या पिढीलाही बाहेर पडायला पाहिजे. कारण की त्या मार्कांना आता व्यक्तिगत जीवनात काही अर्थ नाही. तुमच्यात क्वालिटीज काय, गट्स काय, कौशल्य काय, आणि त्यामुळे सरकारसुद्धा आता स्किल डेव्हलपमेंटवरती जास्त भार देत आहे. माझ्यावेळी जेवढं जास्त घोकमपट्टी करू शकतो तेवढा तो त्याचा नंबर आणि मार्क्स मिळायचे, पण आमच्या वर्गात जो नेहमी पहिला याचा तो कुठेतरी कारकून म्हणून काम करतो आहे. जे मागल्या बेंचवरती असायचे ते चांगले बिल्डर झाले, पॉलिटिशियन झाले, इंडस्ट्रियलिस्ट झाले. त्यामुळे त्या मार्क्सिस्टच्या भानगडीमध्ये आपल्या पिढीने तरी पडू नये असं मला वाटतं. नाही, विषय त्याचा नाही, तर विषय असा आहे की खरी माहिती दडवून ठेवतात की काय, किंवा चुकीची माहिती देतात. अशा पद्धतीची जी प्रतिमा किंवा जो मेसेज, जो संदेश जातो त्याविषयी प्रश्न हे शोधून काढता येतं. कोणत्या युनिव्हर्सिटीत होते त्यात जाऊन ती मार्कलिस्ट शोधता येतं, त्याला काही अडचण नाही आहे. दडवायचं काय कारण आहे? आणि समजा ते कमी शिकले, आपले वसंतदादा पाटील होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, 3रीपर्यंत शिकले होते, तर ते काय कमी क्षमतेचे होते का? तर ते करायचं काय मार्कलिस्टचं? आता महाराष्ट्राचाच मुख्यमंत्री आपल्याला असा अनुभव असताना इतका कर्तृत्ववान आहे, किती चर्चा करायची मार्कलिस्टची? मोदी असे पंतप्रधान आहे की मला वाटतं आजवरच्या सगळ्या पंतप्रधानांमध्ये सर्वाधिक टीका, सर्वाधिक आरोप किंवा सर्वाधिक ट्रोलिंग आजच्या काळामध्ये जे आहे, तर ते याच नेत्याचं किंवा या पंतप्रधानांचं होतं आहे. काय नेमकं कारण असेल? नाही, एकतर काय की जे सर्वाधिक काळ आहेत प्रकाशामध्ये, म्हणजे आता ते 2ऱ्या नंबरवरती आहेत. नेहरूंच्या नंतर इंदिरा गांधींना त्यांनी मागे पाडलं. बरं. आणि अधिकाधिक दिवस पंतप्रधान राहण्याच्या दृष्टीने आणि सलग पंतप्रधान राहण्याच्या दृष्टीने. त्यामुळे जो तिथे केंद्रात आहे व्यक्ती, त्या खुर्चीवर बसला आहे, त्याची टीका होणार, एक गोष्ट.
दुसरी गोष्ट, टीका करण्याची साधनं ही त्या काळात तेवढी नव्हती हो. त्या काळात लोक काही म्हणायचे, पेपरमध्ये यायचं, नंतर म्हणायचं की मी असं बोललोच नव्हतो, तर त्याला काही प्रूफ नसायचं. आता कॅमेरे आहेत, सोशल मीडिया आहे, ट्विटर आहे, सगळ्या जगभरातल्या गोष्टी उपलब्ध आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला, तुम्ही जे बोलत नाही ते सुद्धा तुमच्या तोंडून दाखवता येऊ शकतं. आणि त्या काळामध्ये टीका ही स्वाभाविक आहे. उलट टीका होते हे एक प्रकारे प्रगतीचंच लक्षण आहे. टीका करणाऱ्यांचं इंटेन्शन पाहायला पाहिजे. आणि मोदी तर असे आहेत की टीका करणाऱ्यामध्ये खरंच काही वजूद असेल. एका माणसाने बजेटवर टीका केली आणि मोदींच्या लक्षात आलं की यांनी खरंच अभ्यास केलेला आहे आणि हा माणूस कर्तृत्ववान आहे आणि हा क्षमतेचा आहे. मोदींनी त्यांना बोलवलं की नुसता टीकाकार नको होऊ, यू बिकम ए पार्ट ऑफ डिझायनिंग द बजेट, आणि त्याला घेतलं याच्यामध्ये. तर तुम्ही याला काय म्हणणार? त्या दृष्टिकोनातून टीका कोण करतंय? नुसताच आरडाओरडा होता तर फार हाथी चले बाजार कुत्ते भोगते हजार, असं म्हण आहे हिंदीमध्ये. तर त्या हत्तीने किती नोंद घ्यायची, कोण भुंकतंय आणि कोण काय करतंय? त्या दृष्टिकोनातून मोदी चले अपनी राह में मगन अशासारखं व्यक्तित्व आहे. आणि टीका केली त्यांचं लक्षात येतं आहे. काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील अशी टीका झाली, काय झालं? डिजिटल पेमेंट भारतात सफल होणार नाही, टीका झाली, काय झालं? त्यामुळे त्या लोकांची डोळे कधीतरी उघडतात. आता झोपणाऱ्याची झोप उघडते, झोपेचं सोंग घेतल्याची उघडत नाही, आपल्या मराठीत म्हणतात. तसं एकूण दृश्य दिसतंय. असे काही प्रसंग आहेत का की नरेंद्र मोदी व्यथित झाले, दुःखी झाले, कधीतरी त्यांना अश्रू अनावर झाले, असे काही प्रसंग, अशा काही आठवणी आहेत ना हो? मनुष्य आहे, अत्यंत भावूक आहे, अत्यंत संवेदनशील आहे. आणि त्यामुळे एक फेसबुकवरच्या मार्क झुकरबर्गशी बोलतानाचा प्रसंग आहे, त्याच्यामध्ये आईच्या आठवणींनी ते गदगद झाले. तो एक प्रसंग यूट्यूबवरतीच आहे. एकदा लालकृष्ण अडवाणी म्हणले की मोदीजीने कृपा की है, आणि त्याचा उहापोह करताना अत्यंत त्यांचा कंठ दाटून आला. आमच्या एका बैठकीमध्ये सुद्धा गोध्रा कांडविषयी लोकांनी प्रश्न विचारले आणि त्याचं उत्तर देता देता मोदी अत्यंत लहान मुलासारखे स्फुंदून रडले. तर संवेदनशीलता, स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे की कोणतंही परिवर्तन घडवून आणायचं असेल, सगळ्यात पहिला गुण संवेदनशीलता आहे, आणि तो त्यांच्यात असल्यामुळेच ते परिवर्तन घडवून आणू शकतात. त्यांच्यावरती टीका केला आरोप असा होतोय की हे यांचं अपयश आहे. मग परराष्ट्र धोरणाचं अपयश, म्हणजे ट्रम्पने घेतलेला निर्णय म्हणजे त्यांच्या परराष्ट्र धोरणाचं अपयश मानलं जातं. किंवा ऑपरेशन सिंदूर हा नंतरचा भाग झाला, त्या आधी जे दहशतवादी हल्ले झाले तर ते त्यांच्या संरक्षण धोरणाचं अपयश मानलं जातं आहे. किंवा देशातल्या रोजगाराची समस्या असू द्यात, या सगळ्या गोष्टी देखील नजरेआड करून चालणार नाहीत. हो, म्हणजे काही काही गोष्टी या इम्प्लॉईड आहेत बरं का. आता समजा JCB आला, तर JCB 100 मजुरांचं काम करायचं. आता JCB आल्यामुळे 100 मजूर बेकार झाले. साधी गोष्ट बघा, तुमच्या सुटकेसला व्हील लागलेत, त्यामुळे तुम्ही सुटकेस घेऊन जाऊ शकता. कुलींचं काम तुम्ही देता का कुलीला काम? याला काम द्यायचं म्हणून एक सामान्य माणसाला मी प्रश्न विचारतो की कुली आहे, तो बिचारा गरीब आहे, म्हणून ती व्हीलची असूनही सुटकेस तुम्ही त्याला देता का? मग तुमच्या मर्यादा तुम्ही स्वीकार करता. तो जो प्राईम मिनिस्टर आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला आहे. आत्ता परवा मी एक ऑपरेशन पाहिलं, तो डॉक्टर कम्प्युटरवरती ऑपरेट करतो आणि दुसरीकडे तो रोबोट ऑपरेशन करतो आहे. मग अशा काळामध्ये अनएम्प्लॉयमेंट ही इम्प्लॉईड आहे. प्रश्न आहे की आपल्याला आपलं स्किल वाढवत ठेवलं पाहिजे. म्हणजे मी एका मोठ्या कंपनीच्या HRचं इंटरव्ह्यू पाहिला. तो म्हणला आता नॉलेजवरती आम्ही सिलेक्शन करतच नाही आहे, नॉलेज ॲक्वायरिंग कॅपॅसिटीवरती सिलेक्शन करतो आहे. म्हणजे लर्निंग, अनलर्निंग, रिलर्निंग याच्यावरती आम्ही सिलेक्शन करतो आहे. मग अशा पार्श्वभूमीवरती युवकांनी स्वतःला एम्प्लॉयबल बनवणं. अण्णा नारायण मूर्ती म्हणले भारतातल्या इंजिनियर झालेल्यांपैकी 15%च लोक एम्प्लॉयबल आहेत. त्यात मोदींचा कुठे दोष आला? त्यामुळे काही काही गोष्टी आपण जगाच्या स्पर्धेत समजून घेतल्या पाहिजे. अमेरिका डांबरट आहे. आता डांबरट माणूस काहीतरी बोलतोय आणि म्हणून मोदींचं अपयश झालं, मला तर हे काही कोडं उलगडत नाही. माहिती आहे आपल्याला की ट्रम्प हा किती ॲब्सर्ड बोलतोय आजकाल. म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती ॲब्सर्ड बोलत आहेत असं आपण सन्मानाने म्हणूया, पण ते जनसामान्यांना पण कळतं आहे की काय चालू आहे. तर त्याच्यामध्ये मोदींचं अपयश कुठेच मला दिसत नाही. उलट यात भारताची जी अभिमानाने मानताट झाली आहे किंवा गुडघे टेकत नाही भारत. आणि जुन्या काळी तर अमेरिकेच्या अध्यक्षांनी शाबासकी दिली तरी खूप आपल्याला गौरव वाटायचा. आता भारताचा पंतप्रधान अमेरिकेच्या अध्यक्षाला शाबासकी देतो. अशा स्थितीमध्ये कुठलं आलं हो अपयश? रिचर्ड निक्सन इंदिरा गांधीला म्हणले की माझ्याबरोबर डान्स कर, असे भारताच्या लोकांना हाताळायचे ते अमेरिकेचे अध्यक्ष.
आज त्यांना आपण नाक रडगायला लावलं, हे खूप मोठं सफलतेचं गमक आहे असं मला वाटतं. नाही, संरक्षणाच्या बाबतीत अधिक बोललं जातं. म्हणजे दहशतवादी हल्ले प्रामुख्यानं, म्हणजे काय पहलगाम झालं, त्यानंतर मग आत्ताचं तर आणि मग नंतर आपण काय स्ट्राईक केले, सर्जिकल स्ट्राईक केले, त्यांच्या घरात घुसून मारलं. पण आपला देश किंवा आपल्या इथली नागरिक यांना आपण सुरक्षित ठेवू शकत नाही. दहशतवादी येतात आणि मारून जातात. धर्म विचारून मारून जातात. हो. आणि मग अशा वेळी 56 इंचची छाती कुठे गेली? असा प्रश्न विचारला जातो. हो, हो. नाही, थोडं इतिहासाकडे बघा तुम्ही. भारतातलं एक पण राज्य असं नव्हतं ज्यामध्ये दहशतवादी घटना झाल्या नव्हत्या. मला आठवतंय एकाचं भाषण मी ऐकलं होतं. तो म्हणले भारताचा नकाशा ठेवा आणि जिथे-जिथे बॉम्बस्फोट झाले तिथे एक लाल टिकली लावा. सगळा नकाशा लाल झालेला दिसेल. बरं. त्या पार्श्वभूमीवरती पाहिलं तर ही घटना झाली, ही गोष्ट खरी आहे. पण त्याचा जो सणसणीत जबाब दिला गेला आणि एका दुसऱ्या अँगलनी पाहिलं तर याच्या प्रतिक्रियेमध्ये भारताचं जे एस्टॅब्लिश झालं युद्धतंत्र, आता दहशतवादी आला आहे आणि तो मरण्यासाठी आलेला आहे. तो काहीतरी नुकसान करणार. सुरक्षा यंत्रणांचं अपयश असं काही लोक त्याला म्हणत आहेत. पण तरीसुद्धा ज्या प्रमाणात पूर्वी घटना व्हायच्या त्या प्रमाणामध्ये भयंकर मोठ्या प्रमाणात कटोती झालेली आहे. ही गोष्ट पण सत्य आहे. त्यामुळे त्या प्रकाशात त्याकडे पाहायला पाहिजे. अगदी परवा काहीतरी घटना झाली, त्याचा आपल्यावर प्रभाव असतो. पण त्या घटनेला आपण गेल्या 25 वर्षाच्या प्रकाशात पाहिलं तर त्या घटनांचा ग्राफ अत्यंत खाली गेला आहे, हे आपल्या लक्षात येईल. पंतप्रधान चांगलं काम करतायत. एकूणच तुम्ही आत्ता काही उदाहरणं दिली, वेगवेगळ्या क्षेत्रात केलेली किंवा मिळवलेलं यश आपण म्हणतो आहे. पण जणू काही सगळं आत्ताच घडतं आहे आणि 2014 नंतर जसं म्हणजे बोललं जातं की भारत देश 2014ला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य झाला. त्यानंतर सगळ्या गोष्टींचं क्रेडिट हे पंतप्रधानांनाच हवं आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांची छबी हवी आणि त्यांनाच ते क्रेडिट हवं आहे. आधीच्या लोकांनी काही केलंच नाही असं जे काही बिंबवलं जातं आहे, तर ते कितपत योग्य आहे? नाही, राजकारणाचा तो स्वभाव आहे बघा. त्या अँगलनी त्याकडे बघायला पाहिजे. आता हरित क्रांती झाली की नाही? झाली, काँग्रेसच्या काळात झाली. श्वेत क्रांती झाली की नाही? झाली, काँग्रेसच्या काळात झाली. IIT IIM झाले की नाही? झाले, नेहरूंनी केले. भाकरा नांगल नेहरूंनी केलं. याला कोणी नकारण्यात काही अर्थ नाही आहे. पण जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा लोकरंजक, लोकांना आवडणारी अशी भाषणं करावी लागतात. त्यामध्ये आत्मस्तुती, परनिंदा हा त्या भाषणाचा स्थायी भाव असतो. आणि म्हणूनच मोदींनी म्हटलं आहे 1 नेशन 1 इलेक्शन. सतत देश संपूर्ण इलेक्शन मोडमध्ये राहिला तर त्यामध्ये लॉजिकल आणि टँजिबल गोष्टी न होता काहीतरी ॲब्सर्ड गोष्टी होतात. म्हणजे मला असं आठवतं आहे 370 कलम कॅन्सल व्हायला पाहिजे. या बाबतीत आम्ही खूप गावागावात प्रचार केला होता 1991-92च्या काळात. आणि काँग्रेसने त्याचा काउंटर प्रचार असा केला की 370 कलमामुळेच आदिवासीला रिझर्वेशनचे लाभ मिळत आहेत. भाजपाला सुवर्णांचं राज्य आणायचं आणि आदिवासींचे अधिकार सगळे नष्ट करायचे आहेत, म्हणून भाजप 370 कलम कॅन्सल करायचा प्रयत्न करतो आहे. आता भाजपाचे सुद्धा आदिवासी कार्यकर्ते थोडे याच्यामुळे घाबरल्यासारखे झाले आणि मग हळू दबलेल्या आवाजात विचारू लागले की खरंच 370मुळे आमचे अधिकार जातील का? तर असा सगळ्या पार्श्वभूमीवरती इलेक्शनचा प्रचार यामध्ये थोडं आपलं वाढवून सांगणे या गोष्टी सर्व पक्ष करतात. ओके. पंतप्रधान म्हणून काम करत असताना मोदींचा जो काही गवगवा देशात किंवा एकूण जगभरात निर्माण झाला आहे, त्या आधारावरती मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा मोठे झालेत का? म्हणजे जी जन्मसंस्था आहे, जी मातृसंस्था आहे, त्याच्यापेक्षा मोदी हे मोठे झालेत की काय? असा देखील प्रश्न आज पडतो किंवा विचारला जातो. हो, म्हणजे आता यांना कुठे कोणत्या कॉर्नरमध्ये पकडायचं असं ज्यांना चिंता लागलेली आहे, ते एक ती 75 वर्षाचा प्रश्न तो कदाचित तुम्ही पुन्हा नंतर विचारणार किंवा संघाच्या संबंधातले त्यांचे विचार किंवा त्यांची कृती. तर आता दुसरं काहीच उरलं नाही तर मग असं काहीतरी पहा, स्वयंपाकघरात काही खुडबुड होते का असं पहा, अशासारखा हा विचार आहे. वास्तविक मोहनजी भागवतांच्या 75व्या जन्मदिवसानिमित्त मोदींनी जो लेख लिहिला तो जर तुम्ही वाचला तर लक्षात येईल की एक प्रकारे संघाचा स्वयंसेवक, संघ शरणभाव असलेला असाच पंतप्रधान आहे. पण अलौकिक गुणवत्तेमुळे तो अत्यंत तेजपुंज असा प्रकाशमान दिसल्यासारखा वाटतो. पण याचा अर्थ त्यांनी संघटनेचं महत्त्व कमी आहे किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यक्तिनिर्माण कामाचं काहीच महत्त्व नाही आहे
असं नाही आहे. त्यांना आपण स्वतः संघाचे स्वयंसेवक आहोत आणि एक संघ विचाराचे प्रस्थापन करत आहोत याचा गौरव आहेच. नाहीतर मग त्यांनी समान नागरी कायदा, काश्मीरचं 370 कलम कॅन्सल करणं, राम मंदिर बांधणं, या सगळ्या गोष्टी आणि मग ट्रिपल तलाक कॅन्सल करणं, आणखीन पुढे मग भविष्यात लोकसंख्या नियंत्रण, या सगळ्या संघाच्याच अजेंड्यावरच्या गोष्टी आहेत आणि टप्प्याटप्प्याने ते पूर्ण करत आहेत. वास्तविक आज मिळालेली लोकप्रियता त्यांना पुरेशी आहे जीवनभर. मग नवीन का करता येते? तर वास्तविक त्यांच्यातला जो स्वयंसेवक आहे तो त्यांच्याकडनं हे सगळं करून घेतो आहे. त्यामुळे असे नॅरेटिव्ह अशाच लोकांच्या डोक्यात येतात की त्यांना आता यांना कसं थांबवायचं ते कळत नाही आहे. म्हणजे संघ सांगेल त्यावेळेस नरेंद्र मोदी पायउतार होऊ शकतात किंवा म्हणजे जो आता 75, तुम्ही आता ज्याचा संदर्भ दिला की वयाची 75 झाल्यानंतर बाजूला व्हायचं असतं, असं तर काही माहिती नाही काय, म्हणजे काय संघ परिवारामध्ये नियम आहे, लिखित आहे, अलिखित आहे, किंवा म्हणजे परवा मला वाटतं काय मोहनराव भागवत बोलले देखील त्याविषयी. पण पंतप्रधानांच्या बाबतीत असं काही, कारण 75 त्या दिवशी ज्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता त्या दिवशी याची तेवढीच चर्चा होती. हो, म्हणजे साधारण एक अलिखित नियम आहे की 75 नंतर माणसाच्या शारीरिक क्षमता कमी होतात. त्यामुळे 75 नंतर नाही कोणत्याही पदावरती राहू नये, मार्गदर्शक म्हणून वगैरे राहावं किंवा निमंत्रित सदस्य म्हणून राहावं, असा एक जनरल नियम आहे. आपल्याकडे पण रिटायरमेंटचं वय 58, 60, 62 आहे. पण तो नियम काही कायदा नाही आहे. आपल्याकडे मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले ते 80व्या वर्षी झालेत. त्यामुळे तो काही कायदा नाही आहे. तो एक नियम माणसांच्या साधारणपणे शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमतांच्या प्रकाशात घेतलेला असा एक तो अलिखित नियम आहे. पण मोदींनी आपली अद्भुत क्षमता ही अनेक वेळा सिद्ध केली असल्यामुळे एखाद्या 50 वर्षाच्या माणसाची जी एनर्जी आहे ती त्यांची आज पण आहे. मग त्यांनी निवृत्त का व्हावं? फक्त कोणातरी वाटतं म्हणून निवृत्त व्हावं? मग निवृत्त झाले तर विकल्प कोणता आहे तुमच्याकडे? त्यामुळे ते होतील. पण मग संघ असा हुकुमशाहीसारखा चला खाली उतरा असं करत नाही. त्यामुळे मोहनजी भागवत म्हणले की शाखा विषयातला मी एक्सपर्ट आहे, राजनीती विषयातले ते एक्सपर्ट आहेत. त्यामुळे शाखा विषयातले निर्णय मी घेतो, राजनीतीचे निर्णय ते घेतात. त्यामुळे संघ काही कोणाला आता खाली उतरा वगैरे सांगणार नाही. ती सगळी स्वप्नरंजना बाजूला ठेवलेली बरी. पुन्हा एकदा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू किंवा त्यांचा स्वभाव याकडे येऊयात, की साधारणपणे भाषण करताना नरेंद्र मोदी बऱ्याचदा म्हणजे काय कधी विनोद किंवा हलकं-फुलकं देखील बोलत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य असतं. टीका आरोप करताना देखील त्यांचे एक वेगळ्या प्रकारचे आविर्भाव असतात. मात्र इतर ठिकाणी सर्वसामान्यपणे वावरताना एक धीर गंभीर व्यक्तिमत्व असं त्यांच्याकडे पाहताना वाटतं. त्यांचा स्वभाव खरोखर कसा आहे, म्हणजे काय प्रेमळ, हळवा किंवा असं काही त्यांच्या ठायी आहे का? का केवळ म्हणजे एखादा अगदी अनभिज्ञ माणूस असेल तर तो म्हणेल की हा जगातला सगळ्यात अहंकारी आणि पुरुष आहे की काय, असा साधारणपणे त्याचं व्यक्तिचित्र किंवा व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं. हे काय होतं की आपला एक चष्मा असतो, त्या चष्म्यातून आपण माणसाला मोजमाप करायचा प्रयत्न करतो. जर कृष्णाबद्दल म्हटलं आहे की मल्लांना कृष्ण मल्लासारखा वाटला, गोपींना तो प्रेमी वाटला, अर्जुनाला तो सखाई वाटला आणि तत्त्वचिंतकही वाटला. तशासारखा तो कृष्ण बहुआयामी व्यक्तित्व असल्यामुळे अनेकांना तो अनेक प्रकारे दिसला. तशासारखं एकाच माणसामध्ये वक्ता, राजकारणी, मीडियाला हँडल करणारा, ब्युरोक्रेसीवरती पकड असलेला, कवी, दूरदृष्टीचा, अशा सर्व गुणवत्ता असल्यामुळे नक्की हा माणूस कसा आहे हे कोडे उलगडे ना अशासारखी स्थिती जवळच्या लोकांनासुद्धा होते. आणि चौकटीत बसवण्यापेक्षा की हा एक सतत उन्नत होत जाणारा असं व्यक्तित्व आहे असं आपण जर पाहिलं तर अनेक पैलू त्यांचे कदाचित सगळ्यांच्या लक्षात आले नसतील, कदाचित पुन्हा भविष्यात बाहेर निघतील, असे अनेक पैलू त्यांचे आहेत. त्यामुळे हे नक्की कसे आहेत किंवा हे या फ्रेममध्ये बसवूत यांना असा विचार करण्यापेक्षा त्यांच्या या व्यक्तित्वातले विविध पैलू त्याचा आनंद आपण घ्यावा. मोदींकडे प्रश्नांची उत्तरं असतात, पण ते प्रश्नांना सामोरं जात नाही. म्हणजे विशेष करून पत्रकार परिषदांना सामोरं जात नाहीत किंवा लोकसभा अधिवेशन सुरू असतं त्यावेळी ते फारशी तिथे उपस्थिती लावत नाही आहेत. अशा प्रकारची जी टीका होते, जे आरोप होतात, तर काय त्याचं कारण असावं? मग त्यांनी लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरंही किंवा ज्या काही शंका असतील, कुशंका असतील, जे काही डाऊट्स असतील ते एक राज्याचे देशाचे प्रमुख म्हणून ते क्लिअर करणं अपेक्षित नाही का? नाही, काय असतं की ती
गोष्ट आहे उंदराची बघा. राजा भिकारी माझी टोपी घेतली, मग राजा म्हणे देऊन टाका रे टोपी, मग राजा भ्यायला माझी टोपी दिली. अशासारखे हे प्रश्न आहेत. आता एक टीका अशी आहे की फार मीडियाच्या समोर जातात आणि दुसरी टीका अशी आहे की मीडियाला टाळतात. म्हणजे तुमच्याच बोलण्यात दोन्ही प्रश्न याच इंटरव्ह्यूमध्ये आले. प्रश्नांना उत्तरं देत नाही, मीडियाच्या समोर जातात. म्हणजे कॅमेरा त्यांच्या स्वतःवरती असावा, फोटो त्यांचा यावा. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं तर राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वेळी फक्त ते पंतप्रधान एकटेच होते. तर याचं काय कारण आहे, असा प्रश्न सर्वसामान्यपणे विचारला जाऊ शकतो. म्हणून मी म्हटलं की पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत, मात्र कॅमेरा स्वतःवरती ठेवतात. असं त्यांचं काय असतं की आता जसं ऑपरेशन सिंदूरची पहिली पत्रकार परिषद सोफिया कुरेशी आणि वेमिका सिंग यांनी घेतली. जर मोदींनी घेतली असती तर क्रेडिट घेतलं असतं म्हटलं, आणि त्यांनी घेतले नाही तर त्यांनी कॅमेराचा सामना केला नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला काही ना काही लेबल तर चिकटणार. जिथे आवश्यक आहे तिथे ते धड्या छातीने त्याला समोरं जातात. जिथे आवश्यक नाही आहे, वास्तविक ते सैन्याचं क्रेडिट आहे की त्यांनी ऑपरेशन सिंदूर सफल केलं आणि त्यामुळे अत्यंत योग्य निर्णय होता. आणि त्यात खूप अनेक संकेत त्यात दडलेले आहेत. सोफिया कुरेशींनी पत्रकार परिषद घेणं, एका महिलेने पहिला मिसाईल सोडणं, यात अनेक संकेत आहेत. त्यामुळे तिथे मोदी नाही आहेत, तिथे त्यांनी यांनाच पुढे केलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून जिथे ते असायला पाहिजे तिथे ते हातात तलवार घेऊन आहेत आणि जिथे ते नसायला पाहिजेत तिथे ते नाही आहेत. यातल्या प्रत्येक आयामाची टीका होऊ शकते. चाणाक्ष राजकारणी आहेत आणि म्हणून मग आता मोदींना पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण केली गेली किंवा झाली आहे, असं देखील बोललं जातं. आता तुम्ही जे काही उदाहरणं दिली की त्यांना ते सगळं कळतं की केव्हा कुठे कुणाला कशा पद्धतीनं पुढे करायचं, कुणाला कुठे बाजूला ठेवायचं, कुणाला कुठे मागे ठेवायचं. तुम्ही सांगा ना, तुमच्या देशाचा पंतप्रधान भोळा, बावळट, निष्पाप, निर्दोष, साधा, सरळ, नेभळट असावा असं तुम्हाला वाटतं की ज्याला पुटिन, ट्रम्प, इकडे हा शहाबाज, तिकडे जिनपिंग यांना हाताळायचं आहे, तो या सगळ्या गुणांनी युक्त असला पाहिजे आणि त्यामुळे ते आहेत. खरं तर ही गौरवाचीच गोष्ट आहे आपल्यासाठी. त्यामुळे ते इथल्याही आणि बाहेरच्यांनाही पुरून उरतात अशी साधारणपणे आजची परिस्थिती आहे. अंतिम महत्त्वाकांक्षा काय साधारणपणे त्यांची असू शकते की एक जवळचे तुम्ही सहकारी राहिलात की संघाच्या पटलावर असलेले विषय असतील, भारतीय जनता पक्ष किंवा विचारसरणीला पुढे नेण्याबाबतचे विषय असतील, पण मोदी म्हणून काय स्वतः काय त्यांची महत्त्वाकांक्षा असू शकते? नाही, महत्त्वाकांक्षा हा शब्द आहे ना, हा एक जनसामान्याचा आहे की तुला बंगला हवा, गाडी हवी, मला नोकरीत जनरल मॅनेजर व्हायचं आहे. इतक्या सामान्य मोदींच्या मनातल्या भावना नाही आहे. पर्सनल ॲम्बिशन काहीच नाही आहे. भारताला विकसित देशांच्या यादीमध्ये विश्वगुरुस्थानी स्थापन करायचं, याला तुम्ही महत्त्वाकांक्षा म्हटली तर ती महत्त्वाकांक्षा म्हणून आपण स्वीकार करूया. पण ती व्यक्तिगत पदाची महत्त्वाकांक्षा अशी नाही आहे. त्या स्वप्नासाठी मी त्या खुर्चीवर असणं हे आवश्यक आहे. खुर्चीवर नसेल तर काहीच करू शकत नाही आणि त्या दृष्टिकोनातून ते त्या खुर्चीवरती आहेत. त्याच्या सगळ्या योग्यता मनामध्ये आणि जीवनामध्ये असून ते तिथे आहेत. पण त्यामुळे आता मी पंतप्रधान झालो, आता मला अमेरिकेचा अध्यक्ष व्हायचा आहे, अशा त्या महत्त्वाकांक्षा शब्दाच्या शेडमध्ये जाऊ नये. भारताला जगद्गुरू करायचा आहे, विश्वगुरू करायचा आहे. 2047मध्ये ती देशासाठीची सामूहिक महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात आहे आणि त्यासाठीचं एक अवजार म्हणून ते पंतप्रधान पद आहे असं मला वाटतं. 17 सप्टेंबरला त्यांचा 75वा वाढदिवस झाला आणि त्यांचे निकटवर्ती किंवा जवळचे मित्र किंवा जे काय सहकारी म्हणून तुमच्या काय शुभेच्छा असतील, हा माझा शेवटचा प्रश्न आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि हीच त्यांची ऊर्जा, विचक्षणता, दूरदृष्टी ही दीर्घकाळ राहो आणि जे स्वप्न त्यांनी भारतासाठी पाहिलेलं आहे ते स्वप्न त्यांना चर्मचक्षूंनी दिसो, ही माझी त्यांना 75व्या वाढदिवसाला शुभेच्छा. विनयजी, धन्यवाद. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अगदी विनयजींनी अतिशय विनयशील पद्धतीने पंतप्रधानांचं व्यक्तिमत्व उलगडून दाखवलं. संधी मिळाली, तुम्ही बोलावलं, त्याबद्दल खूप आभारी आहे. नमस्कार.